तुकोबारायांनी याच ठिकाणी प्रमाण वापरलं, ते प्रमाण यमाला आठवलं आणि यम म्हणाला, धर्मा तुकोबाराय म्हणाले सर्वाभूती द्यावे अन्न. पुढचं बोला ना, पुढचं एक खाली बसलेले बोला, काय करीत पुढचा भावार्थ काय बोला. द्रव्य पात्र काय बोला ना, बोलावं, राग नाही येणार. मी प्रेमानं विनंती करतोय तुम्हाला. द्रव्य पात्र पैसा देताना विचारून द्या. आमचा पैसा घेतोय कुठं खर्च करणार आहे. एखादा दान मागायला आला ना, माता मावल्यावर तुम्हाला लय विनंती. एखादा लाल कपडे घालून आला, सारंगी वाजवीत, मावशी तुम्हाला ना शेजारणीचा लई त्रास का. मावशी बोलली 2-4 हजार लगेच दान. म्हणून विनंती करतो, दान देताना विचारून द्या. धर्मराजाला 25 पैसा करता हात गमवावा लागला. मग श्री तुकोबारायांनी इथंही धिक्कार केला. नाही पटत का तुम्हाला? चला सांगूनच जातो. द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्यांचा का म्हणाले श्री तुकोबाराय. हे गाथ्यातलं नाही, हे माझ्या माथ्यातलं उदाहरण आपल्या समोर सांगतो. असंच आता गणपती बाप्पाचं आगमन झालं. किती 7 तारखेला गणपती बाप्पाचं आगमन झालं. सगळ्या महिला अशा सोनं दडदडीत चांगलं असं पिवळं धमक सोनं अंगावर घेऊन चांगल्या गल्लीने फिरायच्या. थोडक्यात घोडेमाळ्यातच फिरायच्या. पण एक आपली म्हातारी गरीब वाटायचं, मला मिळाना. निश्चिती सगळ्यांच्या गाळ्यातलं सोनं पाहिली का पित उसळूनच पिवळी व्हायची. मला मिळाना. हे नाही राग आला. गेली सोनाराच्या दुकानात, हे असं दागिनं भलं मोठं दाग करून आणलं, अंगावर घालायला लागली. अख्ख्या गावात हिंडायला लागली. झोपडीत राहणारी बरं का, अख्ख्या घोडे माळ्यात हिंडायला लागली. इथली म्हातारी नाही बरं काळजीबाई, नाही तर मला घरी जाऊन द्यायची नाही. इथली नाही, आमच्या तिकडली सांगतो, कळमकडली सांगतो, पण घोडेमाळ्याच्या हिशोबाने सांगतो. अख्ख्या घोडेमाळ्यात गणपतीच्या ह्या आरतीला जा, त्या आरतीला जा. खाडी महाराज झालं काय? महिलांनी नाही विचारलं तिला कधी आणलं. 2 चोरट्यांनी ध्यान ठेवलं. कशी हिंडती, कुठं जाती, कुठं राहती. 2 चोरट्यांनी ध्यान ठेवलं आणि बरोबर पहाटे काकडा करायला आले. असत ना. सगळी झोपल्यानंतर तिच्या घरी आले. गाळ्याला चाकू लावला. दे सोनं. म्हातारी तरी बी द्यायना. ऐका बरं का, म्हातारी तरी बी द्यायना. अशी बदड बादाडल्यानंतर म्हातारी म्हटली, न्या मुड द्यावं. त्यांनी नेलं. ते चोरटे बी इतके हुशार होते, इथं कुठंच थांबले नाही. ते म्हणाले, लय मोठा सौदा आहे, इथं कुठंच करायचं नाही. इथले सगळे सोनार बारके थेट निघाले चंदू काका सराफ पुण्याला. कुठं? चंदू काका सराफ पुणे पेठ, भवानी पेठेत गेले. चंदू काकाकडे गेले. आता सोन्याचा नियम आहे. सोनं घासावं लागतं, कसावं लागतं. त्याला थोडा आग्नीचा ते काय म्हणतात ना, ते सोनाराला माहिती. एवढी सगळी प्रक्रिया झाल्यानंतर कळतं सोनं खरं आहे का खोटं आहे. चंदू काकांच्या त्या दुकानात असणाऱ्या सराफांच्या लक्षात आलं, हे सोनं खोटं आहे. चंदू काकाच्या दुकानातल्या त्या कार्यकर्त्यांना सांगितलं, आजूबाजूचे दार पटकनी बंद करा. आणि त्यांचा घाम काढला चोरट्यांचा. आता त्या चोरट्यांचा एवढ्या लांब जाऊन तिथं घाम निघाला. ते काय गप बसले असतील का? इकडं तोपर्यंत म्हातारी अख्ख्या गावात आरडाओरडा करायला लागली. लय होतं, सगळं नेलं, सगळी का बोंबा लागली. ह्या माता मावल्या त्यांच्यातच बारीक बोलायला लागल्या. लय होतं असंच बोलताना मला येत नाही, कारण की माझी बायकोच असं बोलत नाही, त्याच्यामुळे मला एवढं बोलता येत नाही. अशा बारीक बोलायला लागल्या. पोलीस पाटील आले, तंटामुक्तीचे अध्यक्ष आले, सरपंच आले. मग सगळं झाल्यावर पोलिसांची गाडी आली, पंचनामा केला. पोलीस पाटलाने विचारलं, आजी कधी केलं होतं? म्हातारी म्हटली, कालच केलं होतं, पितळाचा हांडा मोडून.
कालच केलं होतं. पितळाचा हांडा मोडून पाटील म्हटला चला झोपायला. अख्ख्या गावाची झोपमोड केली, अख्ख्या गावाची झोपमोड केली. पण चोरट्यांना मात्र झोप नाही आली, चोरट्यांना मात्र झोप नाही आली. चोरटे थेट पुण्यावरून घोडेमाळ्यात आले. आणि म्हातारी कोणत्या झोपडीत होते त्या ठिकाणी गेले. म्हातारीच्या अंगावर दागिने टाकले आणि परत फटके दिले. म्हातारी म्हणती मोड देव, नेता नाही मारताना म्हणून देता नाही मारता, म्हणून श्री तुकोबाराय काय म्हणाले. खोट सोनं जर एवढा त्रास देत असेल तर खरं सोनं किती त्रास देसातोय. आणा यांच्या ज्यांच्याकडे आणा. मी न्यायला तयार आहे. नाही मी काही नेणार नाही, विनोदानं म्हणालो मी तुम्हाला.